चिचोंडी पाटील गणातील भाजप महायुतीचे शक्ती प्रदर्शन, सर्व इच्छुकांचा निर्धार, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्यालाच विजयी करणार। नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे भारतीय जनता पक्ष व महायुतीची विचारविनिमय बैठक अतिशय उत्साहपूर्ण आणि संघटनात्मक शक्तीचं प्रदर्शन ठरली। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत गणातील सर्व इच्छुक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भक्कम ऐक्य दाखवलं। बैठक सुरू होण्यापूर्वी लोकप्रिय दिवंगत आमदार श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून पक्षाच्या विजयासाठी काम करण्याचा निर्धार सर्वांनीच व्यक्त केला। या बैठकीचं आयोजन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व चिचोंडी पाटील गावचे माजी सरपंच श्री मनोज कोकाटे यांच्या पुढाकाराने तसेच चिचोंडी पाटील गणातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव करण्यात आलं। बैठकीत सर्व इच्छुकांनी एकमुखाने ठरवलं की पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वजण निष्ठेनं आणि एकदिलानं काम करतील। गटबाजी संपुष्टात आणून ऐक्याची भावना दृढ करण्याचा निर्णय सर्वांनीच घेतला। यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त झाला। बैठकीला ज्येष्ठ व मान्यवर नेतृत्वाची उपस्थिती लाभली। यामध्ये बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक नेते श्री विष्णू खांदवे गुरुजी, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन श्री संभाजी पवार, मार्केटिंग कमिटीचे संचालक श्री सुभाष निमसे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्री बाबासाहेब काळे, मडगावचे सरपंच श्री साहेबराव शेडाळे, वाळूज गावचे सरपंच श्री मकरंद हिंगे, नारायणडोह सरपंच श्री अमोल गुंड, सांडवे सरपंच श्री बापूसाहेब खांडेकर, आठवड्याचे माजी उपसरपंच श्री तुकाराम दादा, विद्यमान उपसरपंच श्री शंकरराव मोरे, दशमी गावांचे माजी उपसरपंच श्री भाऊसाहेब काळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। या मेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी खालील मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले। मार्केट कमिटीचे माजी संचालक श्री बाजीराव हजारे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष श्री अशोक कोकाटे, शिवसेना युवा तालुका प्रमुख सचिन ठोंबरे, माजी सरपंच सौ अर्चना चौधरी, ज्येष्ठ नेते पांडुरंग ससे, बाळासाहेब ठोंबरे, शिक्षक नेते कल्याण ठोंबरे, महेश जगताप पाटील, माजी सरपंच अमोल कोकाटे, माजी उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे, माजी उपसरपंच महाजी कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य दीपक हजारे, राम खराडे, भाऊसाहेब बेल्लेकर आदींनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला। बैठकीदरम्यान बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्यासाठी, घरोघर संपर्क वाढवण्यासाठी आणि पक्षविचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस पुढील कार्यक्रम आखण्यात आले। एकूणच ही बैठक चिचोंडी पाटील गणातील भाजपा महायुतीच्या ऐक्याचे आणि ताकदीचे प्रभावी प्रदर्शन ठरली। आगामी निवडणुकीच्या रणसज्जतेचा पहिला निर्धारपूर्ण टप्पा म्हणता येईल। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। मी अमोल धोंडेबा कोकाटे, चिचोंडी पाटील या गावचा रहिवासी असून चिचोंडी पाटील गावचा 5 वर्ष म्हणून सरपंच म्हणून काम केलेले आहे। आज चिचोंडी पाटील गण आणि दरेवाडी गट, जिल्हा परिषद गट दरेवाडी, चिचोंडी पाटील पंचायत समिती गण या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता महायुतीचा। या मेळाव्याला गणातील 11ही गावातील सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। चिचोंडी पाटील गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण, महिला हे सर्वजण या ठिकाणी संवाद मेळावा आणि विचार विनिमय बैठकीला उपस्थित होते। या ठिकाणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आणि या मुलाखती देत असताना प्रत्येकाने आपापलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं। सर्व उपस्थित तरुणांनी, कार्यकर्त्यांनी दरेवाडी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदचा उमेदवार व पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आणि महायुतीचे जे सन्माननीय पदाधिकारी, ज्येष्ठ नेते असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, अहिल्यानगरचे सन्माननीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रमसिंह दादा पाचपुते, तसेच अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप आणि युवा नेते आदरणीय अक्षयदादा कर्डिले साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या गटातील सर्वच कार्यकर्ते
अतिशय चांगल्या जोमाने महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार आहेत आणि या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये असं मनोगत व्यक्त केलंय की महायुतीचेच उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील हीच आमदार माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांना हीच खरी आपली श्रद्धांजली असेल। या जोमाने आम्ही सर्वजण काम करणार आहोत, कारण आज देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे। या सरकारच्या माध्यमातून तळागाळातील शेतकरी, कष्टकरी, बांधकाम कामगार सर्वसामान्य जनता, लाडक्या बहिणी यांना जे आर्थिक सहाय्य दिले जातं, नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते, हे सगळेजण समाधानी आहेत आणि आपल्या भागाचा, देशाचा विकास हेच सरकार करू शकतं हे सगळ्यांना माहिती आहे। म्हणून आम्ही सर्वजण महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहून त्यांना निश्चितपणे चांगल्या मताने विजयी करणार आहोत, असं मी या ठिकाणी नमूद करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी आपण सर्वांनी आदरणीय कैलासवासी कर्डिले साहेबांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे। कर्डिले साहेबांनी आपल्या तालुक्यात सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे। जरी ते राहुल पाथर्डी आणि नगरचे आमदार असले, आपले जरी आमदार नव्हते तरी आपल्या भागातील, परिसरातील, तालुक्यातील कोणी सामान्य माणूस जरी गेला तर कर्डिले साहेब त्यांचं काम पूर्ण करीत होते। त्यांची खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण आपल्या नगर तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 6 गट सर्व उमेदवार आपल्याला निवडून आणायचे, कारण केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, महाराष्ट्रात आहे, म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे। आपण पाहतो, स्पष्ट जर मी बोललो तर वाईट वाटून घेऊ नका, आपल्याला नुकसान भरपाई मिळाली, किती टक्के आपले नुकसान झाले प्रामाणिकपणे? भरपूर असा पैसा या महाराष्ट्र शासनानं आपल्या शेतकऱ्याला दिलेला आहे। निवड नुकसान भरपाई नाही, विहिरी दिल्या, गोठे दिले, ट्रॅक्टरच्या घरोघर 2-3 ट्रॅक्टर मंजूर झाले, सौर ऊर्जेचे कामं झाले, असंख्य कामं केली। रोड अतिशय सुंदर असे रोड आपल्या परिसरात होऊ घातलेले आहे, झालेले आहे। म्हणून आपण सर्वांनी या दहिवडी गणातील जिल्हा परिषद उमेदवार आणि चितुंडी आणि दहिवडी या ठिकाणचे पंचायत समितीचे उमेदवार, तिन्ही उमेदवार आपल्याला निवडून विजयी करायचे। या ठिकाणी सर्व उमेदवारांनी आपलं मनोगत व्यक्त केले। माझी त्यांना विनंती आहे, जे आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त केले, कोणीही रुसणार नाही। ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी आम्ही सर्वसामान्य माणसं, धर्म